आज आहे 23 तारीख आणि मी चाललो आहे माझ्या मित्रासोबत दापोलीमध्ये. होळीच्या निमित्ताने कोकण पण एक्सप्लोर होईल, म्हणजे जेवढा करता येईल तेवढा करू. त्यासाठी एक दिवस आधी जातो आहे. नॉर्मली आम्ही उद्या जाणार होतो, पण आम्ही आजच चाललो आहे. आज शनिवार आहे आणि टाईम होतो आहे 9:30 वाजलेत. तर त्यांनी मला 9:30 वाजता बोलवलं होतं, बट ठीक आहे, निघतो मी फटाफट इथून. नाश्ता करू आणि मेन गोष्ट म्हणजे असा की रूट कोणते कोणते घेणार आहेत ते नाश्ता करता करता डिसाईड करू. आता आम्ही पालीमधून जायचं आहे माणगाव ना. ठीक आहे, तिथे डायरेक्ट आहे जेवण, मग स्टॉप, नेक्स्ट स्टॉप कळंबोलीवरून पालीवरून माणगाववरून हरिहरेश्वर. अच्छा चला, टाइम बरोबर 1 वाजले. 4 4:30. हा 3 तासाचा रूट आहे, 101 किलोमीटर आहे हा. मग आपल्याला जास्त लागेल. चला खूप जास्त भारी दिसतेस, ओळखूनच येत नाही आहे. दोस्त पता आहे कोण आहे? अरे हिंदीमध्ये काय बोलतो, काय दिसत नाही तू, पूर्ण कव्हर आहेस. दिसतोस, चांगला दिसतोस, खरंच चांगलं दिसतो, चांगलं दिसतो. चला यार, काय माहिती कधी ट्रॅफिक. हाँ सही है ना. पण लोकेशन काय माहीत नाही, पण माणगाव आणि म्हटल्याच्या मध्येच आहे. तिथे समोर घाट आहे. मी असंच स्नॅपचॅट फोटो काढू आपण, तो फ्रेममध्ये आहे फक्त, नंतर हे करेल. बाई कसा दिसतोय, पण मला दिसत का नाही आहे. आणला झाला मला दिसत नाही आहे. तर राह इथं उभा राहा, फोटो काढू आपण इथून असंच. तुला दिसते, तू दिसतोय पूर्ण ब्लॅकआउट दिसतोय. हा मम्मी पण दिसते, बोलते माझे डोळे पण दिसत नाही, चष्मा पण दिसत नाही आहे. नाही दिसत, तू आणला झालाय सांगतोय तरी तेच. अरे शॅडो पडते इकडे बघ ना. अच्छा गाडी येते बघ व्हाईट कलरची. कुठली? हा हा तो बोलला ना मसला मार्केट मधून नको आणू. हा रोड इथे आला असता मला वाटतं, आणि हा तो वरतून येतो तो बायपास. म्हणजे आपण गोल फिरून आलो इकडून, आणि तो पेट्रोल पंप तिथून बोलत होता तो मधून होता. हा रोड बाहेर आला असता तो, मला वाटतं हाच असेल. आणि हा वरतून आला तो बायपास करून आला. अच्छा, आपण इथून असं आलोय आणि तो मधून रस्ता तो सिटी मधला रस्ता असता, हा सिटी पूर्ण आतून घेऊन आला असता. साई हॉटेल कुठे आहे? अच्छा हाच आहे का? जेवण भेटेल पण
आमची बोट जायची. चल चल बघू आता पुढे आपण काय. चला मित्रांनो, हॉटेल बंद आहे. इथे असं झालं की आम्हाला भूक लागली होती. जवळपास बराच टाईम झाला होता, 4-4:30 ऑलमोस्ट झाले असतील. तर तिथे काय झालं की आम्ही आतमध्ये गेलो. साई हॉटेल म्हणून नावाचं पोस्टर शोधत 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 2.5 किलोमीटर ट्रॅव्हल केला आणि आतमध्ये गेल्यावरती माहिती पडलं की तो हॉटेल 6 वाजता चालू होणार आहे. तर आमची 6 वाजताची फेरी होती, ती मिस करायची नव्हती. तर त्याच्यामुळे आम्ही इथून निघालो आणि पुढे जाऊन मग जेवण केलं. मित्रांनो, शंकासूर बघा. हरेश्वरच्या अलीकडे गावाचं नाव काय? पण विसरलो. गालसुरे. इथे आम्ही जेवायला थांबलोय. वाजलेत किती टाइम? 4:53. मस्त व्ह्यू आहे यार. थांब दाखवतो. अरे कुठे गेले? पिंजऱ्याला हात लावू नये. ठीक आहे. ठीक आहे. आपण बघ हा रूट केला ना, मसल्यावरून आलो. हा मला रूट केला. पण आपल्याला बोरली वगैरे कधी कुठे भेटले? ते तू आपण बघितले पण नाही. पण जर तुला फक्त मुंबईवरून डायरेक्ट करत असेल ना, तर तू आपण इथं दिघीवरून किंवा इथून. अच्छा, मुरुड वरून तो अगरदंडा आहे. हा, अगरदंड्यावरून तू दिघीला आहे ना, वरून मग तू बागमांडला क्रॉस करशील, मग तुला केळचे भेटेल हे सर्व. ते आपल्याला हा रूट करायचा आहे एक दिवस. उरण नाही, मुंबईवरून मांडवा, अलिबागवरून रेवदांडावरून तू इथे येणार. इथला माहिती कोट काय नाव आहे. मग मुरुड करून अगरदंडा, दिघी, बागमांडलावरून इथे येणार वेलासला, त्या साईडला, लेफ्ट साईडला. आपण तिकडे जाऊ. वेलासला नाही जाणार, हा इथेच ठीक आहे. भानपूर नंतर खाली येणार दापोली करून, असं करून दाभोल. दापोली तिथेच जवळ, म्हणजे 30 किलोमीटर. खाली येणार आपण इथून. इथे नाव नाही माहिती मला. इथे खाली येशील तू गुवागर करून, इकडून मग परत जेटी करून पूर्ण रत्नागिरी. म्हणजे पूर्ण कोस्टल रोड. पण हा पूर्ण प्रत्येक वेळेला तू फक्त याच्या बाजूला असशील समुद्राच्या, तर असं नाही. मग कसं बाईकने करायचं का सायकलने? बघू आता काय. मी कॅमेरा चार्ज करू का? किती वाजताची आहे तिकीटवर? टाइम बघ. आजची गेली 6:30. गेली 600. कुठे आहे? तुला दिसतंय का ती? कुठे? अच्छा, हा ती.
बाग मांडलावरून चेटी पकडली आहे वेलासला जाण्यासाठी. हा इथे आहे बाग मांडला आणि वेलास ते तिकडे आहे. हार्डली 5 मिनटं लागतील बस, दुसरं काय नाही. व्ह्यू खतरनाक आहे. पाठीमागेच बघ ना कसला भारी व्ह्यू झाले. हॅलो गाईज, मी शंकासूर आहे, तुम्ही बघू शकता. युट्यूब चॅनलचं नाव काय दादा? मिस्टर राहुल वायटी. लिहून घे लिहून घे. तुझ्यापेक्षा जास्त मोठा मोबाईल आहे. अरे रेंजच नाही. तुम्हाला नाही, मला आहे. मी सर्च करून येतो ते. अरे काढ तू, गरमी होते ह्याच्यात. आता काय आम्ही थोडी परत येणार, डबल जर कोण चुना लावून गेला म्हणून आम्ही चेहरा दाखवलं. हो बरोबर आहे. हा बघ याच्यावरती सगळे व्हिडिओज येतील तुझ्या. चेहरा पण बघून घे. त्या चेहरा पण दाखव ना जरा. हॅलो गाईज, मी आहे या वर्षीचा शंकासूर 2024 शिमगोत्सवाचा. कुठल्या गावाचं नाव? गावाचं नाव काय? गावाचं नाव आहे देवारे. अच्छा, देवारे पूर्ववाडीतलं आहे मी. याचा मास्क मित्र ओपन कर, मास्क ओपन कर. राव माझं जरा चॅनल आहे. सांग नाव. नाव सांग, नाव सांग. मी कोकणी बारस. सबस्क्राईब फ्री मध्ये आहे, ते तुम्ही करू शकता. ठीक काय आहे. कोकणी? बारस. कोकणी बारस. भाई त्यांचे ते मासले भारी आहेत, काय पण बोल. हा मित्रांनो, हे लहान मुलं प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे गोळा करतात.
मित्रांनो, ही वाली जी होली तुम्ही बघताय जी आहे 23 तारखेची, ही छोटी होली आहे. मोठी होली तुम्हाला बघायला भेटेल 24 तारखेला, जो की ह्याच्यानंतरचा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.